नमस्कार भक्तांनो. नवनाथ कथासारमधील अध्याय 35वा वाचल्याने व ऐकल्याने तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. इतका हा अध्याय दिव्य आहे. हा अध्याय ज्या घरात श्रद्धेने ऐकला जातो तिथे जन्माला येतो तेजस्वी पुत्र, जो आपल्या आईवडिलांबरोबरच तब्बल 42 पिढ्यांचा उद्धार करतो. तर ऐका श्री दत्तात्रेयांकडून रेवणाला सर्व सिद्धी प्रदान. ब्राह्मण पुत्रांना आणण्यासाठी रेवणनाथ यमलोकात. दत्तात्रेयांनी काही सिद्धी रेवणाला दिल्यानंतर ते तेथून निघून गेले. तेव्हा रेवणाने सिद्धींचा खरे खोटेपणा तपासण्यासाठी दत्तात्रेयांनी सांगितल्याप्रमाणे मंत्रगायन केले. लगेच महिमा सिद्धी स्त्री रूपात प्रकट झाली. दत्तात्रेयांनी त्या सिद्धीचा प्रभाव सांगताना म्हटले होते, कोणतीही इच्छा ती पूर्ण करील. म्हणून रेवणाने तिला सांगितले, पलीकडे त्या झाडाखाली असणारे मातीचे ढीग सोन्याचे करून दाखव. महिमा सिद्धीने तत्काळ रेवणाने सांगितल्याप्रमाणे केले. तेव्हा सिद्धीचा खरेपणा त्याला पटला. तो महिमा सिद्धीला अभिवादन करून म्हणाला, माते, अशाच रीतीने तू माझ्या सर्व इच्छा पूर्ण करशील का? तेव्हा ती लगेच उत्तरली, हो, पण तू माझ्या दर्शनाची इच्छा मात्र धरू नकोस. मी गुप्त रूपात राहून तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन. त्यानंतर सोन्याच्या ढिगाऱ्याबरोबर ती स्वतःही अदृश्य झाली. सिद्धी प्राप्त झाल्यानंतर रेवण जेव्हा त्या दिवशी रात्री झोपला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शेतावर जाण्यासाठी तो उठला नाही. त्याने आळस केला. तो झोपून राहिल्याचे बघताच सहनसारुक त्याच्यावर ओरडला. बाप ओरडताच उठण्याऐवजी झोपलेल्या अवस्थेतच तो म्हणाला, मी उठणार नाही. रोज रोज शेतावर राबून काय मिळणार आहे? तेव्हा त्याचा बाप म्हणाला, अरे, काही केले नाहीस तर धान्य कसे काय पिकवणार? धान्य पिकवले नाही तर आपण काय खायचे? ते ऐकून रेवण म्हणाला, आपल्या घरात काही कमी आहे का? उगाच कशाला काळजी करता हो तुम्ही? सहनसारुकला आपला मुलगा मस्करीच करत आहे असे वाटून तो त्याला म्हणाला, आपल्या घरात काय आहे रे? कोंड्याचा मांडा करून आपण खातोय म्हणून जखमेवर तू मीठ चोळतोस होय रे? चल, उठ बाबा आता, जा शेतावर, नाही तर सर्वांनाच उपाशी मरावे लागेल. तरीही रेवण त्यांना म्हणाला, बाबा, एवढं बोलण्यापेक्षा तुम्ही घरात जाऊन तरी बघा. रेवण एवढं निर्वाणीचं सांगत असल्याचं पाहून तो तिरीमिरीतच उठून घरात गेला आणि आत जाताच तो थबकलाच. धनधान्य, वस्त्रेभूषणे आदींनी घर भरलेले पाहून तो आश्चर्यचकित झाला. रेवण हा कोणीतरी सिद्ध आहे याची त्याला पक्की खात्री पटली. त्यानंतर रेवणाला तो कोणतेही काम सांगत नसे. उलट तोच रेवणाला काय हवंय, काय नकोय ते पाहू लागला. त्याची काळजी घेऊ लागला. त्याच्या सांगण्याप्रमाणे वागू लागला. रेवण सहनसारुक राहत असलेल्या गावाचे नाव बुंधलगाव होते. रेवणाने प्राप्त झालेल्या सिद्धीच्या जोरावर गावकऱ्यांना पक्वान्नांची भोजने देण्यास प्रारंभ केला. भोजन घेण्यासाठी रोज लोकांच्या रांगाच्या रांगा लागू लागल्या. प्रत्येकाला इच्छेला येईल ते इच्छा भोजनात मिळू लागले. प्रत्येक व्यक्ती तेथे येऊन खुश होई, तृप्त होई. अशी व्यक्ती रेवणाची सतत स्तुती करत राही. लोक त्याला आदराने रेवण सिद्धनाथ म्हणू लागले. लोकांमध्ये सर्वत्र त्याची कीर्ती पसरली. मच्छिंद्रानेही एका धर्मशाळेत त्याचे नाव ऐकले. धर्मशाळेत उतरल्याबरोबर तिथल्या एका माणसाने त्याला, रेवणाकडे जा, तो तुम्हाला जेवायला घालेल असे सांगितले. तेव्हा मच्छिंद्राला आश्चर्य वाटले. म्हणून त्याने रेवणची अधिक चौकशी केली. त्यात तो एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याचे एकाकडून त्याला समजले. तेव्हा मच्छिंद्राने अंतर्ध्यानाने पाहिले असता रेवण हाच चमत्नारायण असल्याचे त्याने ओळखले. म्हणून त्याने रेवणाच्या गुरुविषयी चौकशी केली. तेव्हा मात्र कोणालाच काहीही सांगता आले नाही. लगेच धर्मशाळेतच योगबळाने मच्छिंद्राने
पशु पक्षी, रानटी जनावरे आदी वेगवेगळे प्राणी निर्माण केले. जमलेल्या सर्व लोकांसमोर त्यांना खायला टाकले. त्यांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवले. त्यानंतर त्यांना आकाशात वा जंगलात परत पाठवले. मच्छिंद्राच्या या चमत्काराने लोक आश्चर्यचकित झाले. रेवणाला हा प्रकार कळावा यासाठीच मच्छिंद्राने असे केले होते. त्याच्या अपेक्षेप्रमाणे काही लोकांनी त्वरेने रेवणाला भेटून हा प्रकार सांगितला. ते ऐकून रेवण हा काय प्रकार आहे हे पाहायला मुद्दामून आला. परस्परांचे वैरी असणारे पशुसुद्धा मच्छिंद्राजवळ प्रेमाने बसत होते. मच्छिंद्राच्या अंगाखांद्यावर खेळत होते. मच्छिंद्र देईल ते खात होते. हे पाहून रेवण आश्चर्यचकित झाला. तो लगेच धर्मशाळेतून परत फिरला आणि निर्जन स्थळी गेला. तेथे त्याने महिमा सिद्धीला पाचारण केले. ती येताच तो म्हणाला, धर्मशाळेतील नाथपंथीयाने जसे पशुवर्गाला वश केले आहे तसे मला करता आले पाहिजे. तू माझ्यासाठी हे काम कर. तेव्हा महिमा सिद्धी त्याला म्हणाली, असे फक्त ब्रह्मज्ञानी माणूसच करू शकतो. अद्वैताचा अनुभव असणारी व्यक्तीच प्राणीमात्रात ऐक्य निर्माण करू शकते. सिद्धीचे म्हणणे ऐकताच रेवण लगेच म्हणाला, असं असेल तर तूच मला ब्रह्मवेत्ता कर की. तेव्हा ती म्हणाली, मला ते जमणार नाही. तू दत्तगुरूंकडे जा. त्यांच्या कृपेस पात्र ठरलास तरच तू त्या ब्रह्मांडावर सत्ता गाजवू शकशील. ते ऐकताच रेवणाने निश्चय केला, आता अल्पसिद्धी पुरे झाली. दत्त जेथे प्रथम भेटले तेथेच परत जायला हवे. तेच माझे समाधान करू शकतील. म्हणून लगेच तसाच तो आपल्या शेताकडे गेला. तेथे दत्तात्रेयांच्या भेटीसाठी त्याने तप सुरू केले. अन्न पाण्याचा त्याग केला. वायुवेगाने ही बातमी गावभर पसरली. तपामुळे तो अगदी अशक्त झाला होता. दत्तात्रेयांच्या भेटीसाठी तो तळमळत असल्याचे मच्छिंद्राने पाहिले. तेव्हा त्याने सर्व सिद्धींना स्वतः विचारले, रेवणाचा गुरु कोण आहे? रेवणाला कोणती सिद्धी प्राप्त झाली आहे? तेव्हा त्या सिद्धींनी त्याला सांगितले, दत्तात्रेयांनी त्याला महिमा सिद्धी दिली आहे. जगावर उपकार करण्यासाठी तो या सिद्धीचा उपयोग करतो. स्वतः महिमा सिद्धीनेही दत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार त्याच्या सेवेत असल्याचे सांगितले. ते ऐकताच, अरे हा तर माझा गुरुबंधू आहे, याला मदत केली पाहिजे असा विचार मच्छिंद्राने केला आणि त्यासाठी त्याने धर्मशाळेतील लोकांचा लगेच निरोप घेतला. मच्छिंद्र वायुवेगाने गिरनार पर्वतावर दत्तात्रेयांना भेटण्यासाठी गेला. त्यांना भेटताच तो म्हणाला, तुमच्या शिष्याने व भक्ताने बुंधल गावामध्ये तुमच्या भेटीसाठी प्राण कंठात आणले आहे. दत्त दत्त असे तो कळवळ्याने उच्चारत आहे. गुरु महाराज वायुवेगाने चालावे, त्याच्यावर कृपा करावी. मच्छिंद्र दत्तांच्या पाया पडून तातडीने चलण्याची विनंती करत होता. ते ऐकून दत्तात्रय आनंदले. त्याला म्हणाले, अरे चमस नारायणच ना, मग करू दे ना त्याला तप. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, महाराज त्याचा अंत पाहू नका. थोडा जरी उशीर झाला तरी तो देहत्याग करील. ते ऐकून दत्त म्हणाले, असं म्हणतोस तर चल. लगेच ते दोघे व्यानास्त्राच्या आधारे काही वेळातच रेवणासमोर पोहोचले. रेवणाची अशक्तपणामुळे झालेली कृशावस्था पाहून दत्तात्रयांनी त्याला जवळ घेतले. आई जशी आपल्या मुलाला प्रेमाने थोपटते तसे दत्तात्रयांनी प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्याचे सुकलेले तोंड कुरवाळले. त्यांना पाहताच रेवणाने दत्तात्रयांच्या चरणावर लोटांगण घातले आणि त्याला रडू फुटले. तो स्फुंदू लागला. त्यावेळी आपल्या कृपादृष्टीने दत्तात्रयांनी त्याच्यावर शक्ती व उत्साह निर्माण केला. त्याच्या कानात त्यांनी मंत्र म्हणताच त्याला ब्रह्मज्ञानाचा बोध झाला. त्याच्यातील सात्विक भाव जागा झाल्यामुळे आनंदाने तो नाचू लागला. दत्तात्रयांनी वज्रासारखी शक्ती वापरून त्याला बलवान बनवले. त्यांनी त्याला आपल्यासोबत गिरनार पर्वतावर नेले. तेथे त्याला सर्व विद्या शिकविल्या. त्याचा विद्याभ्यास पूर्ण होताच एक मोठा सोहळा दत्तात्रयांनी केला. तेव्हा रेवणनाथाला जवळ बोलावून त्यांनी त्याला सांगितले, आता खऱ्या अर्थाने तू सिद्ध झाला आहेस.
ब्रह्मज्ञ झाला आहेस. आता तू तीर्थयात्रेला जा. रेवण दत्तगुरूंचा निरोप घेऊन तीर्थयात्रेसाठी निघाला. येणारी वाट पाय कापत होते. मुखाने गुरुजप सतत होत होता. वेगवेगळ्या प्रदेशातून प्रवास करत करत तो एके दिवशी माण देशातील विटे गावी आला. तेथे सरस्वती व त्याची पत्नी जान्हविका या ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी तो मुक्कामी राहिला. त्या ब्राह्मणाचे नशीब खूप वाईट होते. त्याचे एकापाठोपाठ 6 पुत्र अर्भकावस्थेतच मरण पावले होते. रेवण ज्या दिवशी तेथे मुक्कामी त्या दिवशीच त्याच्या 7व्या मुलाचे बारसे झाले होते. त्याच्या जन्मानंतरचा तो 12वा दिवस होता. रात्री तो ब्राह्मण रेवणाचे पाय चेपित होता. अचानक त्या बालकाला बरे वाटेनासे झाले म्हणून त्याची आई माझघरातून बाहेर येऊन आपल्या नवऱ्याला खुणेने आत बोलावत होती. परंतु आत मुलाकडे जाण्यापेक्षा ब्राह्मणाने रेवणनाथाची सेवा महत्त्वाची मानली. स्वामींची झोपमोड होऊ नये म्हणून तो आत गेला नाही. नाईलाजास्तव ती एकटीच आत गेली. त्या रात्रीतच तो 7वा मुलगाही मरण पावला. त्यामुळे जान्हविका रडू लागली. परंतु आपल्या रडण्याच्या आवाजाने नाथ जागे होऊ नये म्हणून ती दबक्या आवाजात हुंदके देऊ लागली. सकाळी रेवणनाथ जेव्हा जागा झाला तेव्हा त्याने माझघरातील त्या बाईचे हुंदके ऐकले. म्हणून ब्राह्मणाला त्याने काय झाले असे विचारले. तेव्हा मुलाला बरं नाही त्यामुळे वाईट वाटून ती रडत असेल असे सरस्वतीने उत्तर दिले. नेमकं काय होतंय हे पाहण्यासाठी रेवणनाथ त्याला घेऊन आत गेला. मृतावस्थेत मुलगा आईच्या मांडीवर असल्याचे पाहून रेवणला खूप वाईट वाटले. तो ब्राह्मणाला म्हणाला, अरे तू मला रात्री का बरे उठवलं नाहीस? त्याची सहानुभूती ऐकून ब्राह्मण त्याला म्हणाला, महाराज आमचे नशीबच फुटके, त्याला कोण काय करणार? हा अशा प्रकारे 7वा मुलगा गेला. आमच्या नशिबातच पुत्रसुख दिसत नाही, जाऊ द्या. रेवणनाथाला त्याची दया आली. तो त्या ब्राह्मणाला म्हणाला, मी लगेच यमाकडे जाऊन त्याचे प्राण परत आणतो. परंतु 3 दिवस याचे शव तसेच ठेव. शवावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून रेवणनाथाने अमर मंत्र जपून बाळाच्या कपाळावर भस्म लावले आणि योगाच्या बळावर तो स्वतः लगेच यमपुरीत गेला. यमाने चमत्नारायणाला पाहिले आणि ताबडतोब ओळखले म्हणून तो स्वतः त्याला सामोरा आला. त्याचे पूजन केले. त्याचा योग्य तो आदर सत्कार केला आणि त्याला येण्याचे प्रयोजन विचारले. तेव्हा रेवणनाथाने त्याला सांगितले, मी काल विटेगावच्या सरस्वती ब्राह्मणाच्या घरी मुक्कामी होतो. तेव्हा तुझ्या सेवकांनी त्या ब्राह्मणाच्या 12 दिवसांच्या पुत्राचे प्राण घेतले आहेत. त्याप्रमाणे त्याचे पहिले 6 अल्पायुषी पुत्रही प्राणहरण करून येथे आणले आहेत. ते 7ही पुत्र तू मला आत्ता दे, नाहीतर मी कोपल्यावर तुझं काही खरं नाही बघ. चमत्नाथाचे बोलणे ऐकून यम चपापला. आपण त्या मुलांच्या विधिलिखितामध्ये जे लिहिले आहे ते उलटे पालटे करण्याऐवजी याला सरळ शंकराकडे पाठवावे म्हणून आपल्यावर देखील हा राग धरणार नाही, असा मनात विचार करून यम चमत्नाथाला म्हणाला, नाथ खरं तर तुम्हाला हे माहीत असायला हवं होतं. मी यम म्हणजे फक्त नियमाप्रमाणे काम करणारा होय. पृथ्वीवरील सृष्टी निर्माण करण्याचे काम विधाता करतो, पोषण करण्याचे काम हरी करतात आणि पृथ्वीवरील संहार करण्याचे काम शंकर करतात. तुम्ही माझ्यावर रागावून काहीही उपयोग नाही. तुम्ही मला सांगत असलेले काम माझ्या कक्षेतील नाही. त्यामुळे तुम्ही सरळ कैलास पर्वतावर जाऊन थेट शंकरांनाच ते सांगा. यमाचे सर्व म्हणणे रेवणनाथाला मान्य झाले आणि शंकराला भेटण्याची गरज आहे हे त्याला पटले म्हणून त्याने शंकरांना भेटण्याचे ठरविले. आपल्याला अध्याय आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका पुढील अध्याय. नवनाथांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. जय अलख निरंजन.